धर्मशिक्षण काळाची गरज. अंधेरी स्टेशनला ट्रेन लागली. ती आत चढली. दुपारची वेळ असल्याने ट्रेन तशी रिकामीच होती. ती खिडकीजवळच्या आसनावर स्थानापन्न झाली. बाजूच्या सीटवर बसलेली एक बाई तिला न्याहाळत होती. थोड्या वेळाने ती बाई उठून तिच्या शेजारी येऊन बसली व त्या बाईने तिला विचारले, "तू कॅथोलिक आहेस काय?" ती गळ्यातली रोजरी दाखवत, "हो." "बाई, तुला स्वर्गातील आईविषयी माहीत आहे का?" ती, "हो." "बाई, अजून ऐकण्याची इच्छा आहे का?" एव्हाना तिला समजले होते की ही बाई दुसऱ्याची असून आपल्याला भरकट करण्याचा प्रयत्न करीत आहे. ती सावध झाली व म्हणाली, "नाही, मी चर्चला जाते व चर्चमध्ये आमचे फादर आम्हाला जे योग्य ते शिकवतात." ही अन्नपंथीय बाईही जिद्दी होती. इतक्या सहज आपल्या हातातले भक्ष्य कसे जाऊ देणार? "तुमच्या फादरांनी येशूच्या पुनरागमनाविषयी सांगितले असेल का?" "हो." "मग येशू ख्रिस्त परत कधी येणार हेही त्यांना ठाऊक असेलच." "बायबलमध्ये येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितले आहे की ती वेळ व घटना त्याशिवाय कोणालाही कळणार नाही, पुत्रालाही नाही. मग फादरांना कशी ठाऊक असणार?" सर्व प्रकारे प्रयत्न करूनही त्याला काहीही लागत नाही असे पाहून त्या अन्नपंथीय स्त्रीने शेवटची शस्त्र टाकली. आता प्रभू येशू ख्रिस्त येईल, तो आपल्या पत्नीला घेऊनच येईल. तिला वाटले असावे काहीतरी नवीन माहिती मिळते असे समजून तिचा भाला वाटला. जेरुसलेम हीच देवाची गोष्ट आहे. आणि बायबलमध्ये असेही लिहिले आहे की येशू ख्रिस्त विजयाने एका दिशेने आणि दुसऱ्या दिशेने चालला. आता नंतर ती अन्नपंथीय बाई म्हणत होती, "तर आपले बाळ शिकत नाही असे पाहून निघून गेले." मी त्या अन्नपंथीय बाईला निरीक्षण करू शकले कारण तिला धर्माचे ज्ञान होते आणि कदाचित त्या इतकेच पवित्र व्यसन व वासनेच्या आहारी गेला आहे. बेबीच्या आजच्या जगाची फॅशन बनली आहे. आपणाला जर खऱ्या अर्थाने धर्म समजला असता तर ही पारखी आपल्या हातून घडलीच नसते. येशू ख्रिस्ताने केवळ माणसाचे रूप नव्हते घेतले तर स्वतः मानव झाला होता. पवित्र शास्त्र सांगते की पाप सोडून बाकी सर्व बाबतीत तो आपणासारखा मानव बनला. म्हणजे त्यालाही आपणासारख्या सर्व व्याधी, समस्या, संकटे, अपमान ह्यांना तोंड द्यावे लागले. पण तो सैतानाच्या मोहपाशाला बळी पडला नाही. प्रभू येशूच्या दुःखसहनापेक्षा आपले दुःख मोठे आहे का? प्रभू येशूने एकदाही त्या दुःखसहनाला घाबरून आत्महत्येचा विचार केला नाही. पवित्र मरिया कौमार्यावस्थेत गरोदर होती. तिच्या पुढेही अनेक प्रश्न होते. तिलाही समाजाला तोंड द्यायचे होते. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे तिलाही दगडमार करण्याची शक्यता होती. एवढे सर्व असताना तिने गर्भपात करण्याचा विचार नाही केला. प्रभू येशूला लाच घेऊन विकणाऱ्या जुदासचे काय झाले, त्याचा नाश कसा झाला हे आपण पवित्र शास्त्रात वाचतो. जुन्या करारातील दानिएलच्या पुस्तकात आपण सुसान्नाविषयी वाचतो. ती सुंदर, सुशील व पापभीरू स्त्री होती. तिच्या रूपावर मोहित होऊन 2 वासनांध न्यायाधीशांनी तिच्याशी व्यभिचार करण्याचा प्रयत्न केला व नकार दिल्यामुळे तिच्या विरुद्ध खोटे साक्षी पुरावे जमा करून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला व त्यातून देवाने दानिएलद्वारे तिला कसे वाचविले ते आपण वाचतो. नीतिस्तुती या पुस्तकात म्हटले आहे, द्राक्षरस चेष्टा करणारा आहे, मद्य गलबला करणारे आहे, ह्यामुळे जिंकणारा शहाणा नव्हे. योहान बाप्टिस्टा हा द्राक्षरस व मद्य पिणार नाही अशा शब्दात देवाने त्याचे शिस्तप्रिय जीवन जखऱ्यासमोर उभे केले. शमूएल व शमशोन ह्यांच्या बाबतीतही तसेच भाकीत करून देवाने अप्रत्यक्षरित्या मद्यपान व मादक पदार्थांचे सेवन त्याज्य असल्याचे दाखविले.
ज्याला खऱ्या अर्थाने धर्म समजला तो ह्या गोष्टीचा किंवा पातकांचा विचारही करणार नाही. आणि म्हणून आपला समाज वाचवायचा असेल तर खऱ्या अर्थाने धर्माचे शिक्षण गरजेचे आहे.